वांग्याची भाजी खूप मस्त लागते, टेस्टी लागते. त्याला पाणी सुटतं बरं का, म्हणून आपण पाणी ऍड करायचं नसतं. हॅलो हाय नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे श्रावण सोमवार आणि आज नागपंचमी पण आहे. तर चला म्हटलं आज मस्त मनापासून आहे ना छान अशी पूजा करून घ्यायची. आणि मी सगळे काही देव वगैरे ते असतात ते घासून घेतले मस्त छान. आणि त्यानंतर आहे ना मी फुलं घेऊन आले होते शनिवारच्या बाजारातून, कारण की आता सध्या कसं आहे सोमवार वगैरे असतो आणि उपवास पण असतात, असे तर काही घरात फुलं नसतात, पण मी घेऊन आले होते शनिवारी. म्हटलं चला देवाला कसं आहे ना फुलं वगैरे पण असले की छान वाटतं देवाऱ्यात. आणि त्यानंतर मग मी मस्त छान अशी पूजा वगैरे करून घेतली. आधी तर मी देव वगैरे सकाळीने सगळे काही घासून घेतले होते, देवाची भांडी ते सगळं काही स्वच्छ करून घेतलं होतं. त्याच्या मी काही क्लिप घेतल्या नाही. आणि त्यानंतर मग मस्त इथे पूजा वगैरे करून घेतली, धूप वगैरे घरामध्ये दाखवून घेतलं. आणि त्यानंतर मग राहिलं होतं बाहेरचं. आता बाहेरचं म्हणजे उंबरठा धुवून घेतला छान असा. आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन वगैरे मला करायचं होतं. म्हटलं चला आज सोमवार आहे, नागपंचमी पण आहे. आता नागपंचमीचा माझा उपवास नसतो बरं का, कारण की मी नाही करत नागपंचमीचा उपवास, सोमवार मी केलेला आहे फक्त. आणि त्यानंतर मग आमच्या गावाकडे कसं असतंय ना, पंचमीच्या दिवशी ना तवा वगैरे अजिबात ठेवत नाही. तर सकाळची मी भाजी आणि पुरीच केली होती. आणि त्यानंतर मग मस्त इथे ना आता उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेतलं. आता तुळशीचं राहिले होते, मस्त छोटीशी रांगोळी काढली तुळशी जवळ पण मस्त. आणि त्यानंतर मग फुलं वगैरे वाहिले. आणि त्यानंतर मग नमस्कार केला. आणि त्यानंतर मग मस्त छान असं वाटत होतं, पॉझिटिव्हिटी वाटत होती घरामध्ये. आणि पटकन इकडे मस्त देवपूजा वगैरे ते सगळं झालं होतं. आणि खूप मस्त वाटत होतं आज मंदिरात बघून, कारण की सगळे काही देव वगैरे मी घासून घेतलेले होते. ज्या दिवशी आपला उपवास ते असलं ना की घरातलं वातावरण एकदम चेंज होतं आणि खूप छान वाटतं पण त्या दिवशी. आणि त्यानंतर मग तुम्हाला उडीद डाळची म्हणजे वड्यांची रेसिपी पाहिजे होती ना, ते मी पूर्ण शूट केलेली. तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. तर सकाळचं मी जे काही शूट केलेलं होतं आणि आता संध्याकाळच्या वेळेस मी शूट करायला घेतलं, कारण की ना दिवसभर काही काम नव्हतं, उपवास होता, सोमवार होता. आणि मी नागपंचमीचा उपवास वगैरे नाही केलेला आहे, मी सोमवार केलेला आहे. आणि त्यानंतर मग इथे ना आता म्हटलं चला बऱ्याच ताईंना उडीद डाळची रेसिपी म्हणजे उडीद डाळच्या वड्यांची रेसिपी पाहिजे होती, तीच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले. आणि आज आपण उडीद डाळची वड्यांची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी सकाळीच आहे ना डाळ भिजत घातलेली होती, ती मस्त भिजलेली इथे तुम्ही बघू शकता. ती छान भिजली आहे आणि मी तिला धुवून पण घेतली आहे 2 ते 3 पाण्याने, स्वच्छ पाण्याने. मी ही पॉलिशवाली डाळ भिजत घातलेली होती सकाळी. आणि खूप मस्त आहे, गावराणी म्हणजे गावराणी डाळ असलेली छान आहे. आणि छान प्रकारे तिचे उडीद वडे होतात आणि फुगतात पण. आम्ही दरवेळेस याचेच खातात. आणि त्यानंतर मग चला आता ही डाळ आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी तर आता मी इथे स्वयंपाकाचा पण बघू, मी सांगतेच तुम्हाला की कसं करायचंय पुढे. तुम्ही नक्कीच आणि मोठ्या व्हिडिओना पण मला सपोर्ट करा प्लीज. शॉर्टला तुम्ही छान असा प्रतिसाद देतात, पण तसा मोठ्यांना नाही देत. तर मी एवढ्या मेहनतीने मोठा व्हिडिओ करते, पूर्ण बघत जा. आणि नक्कीच कमेंट करत जा कसा वाटला तुम्हाला. मला तेवढंच छान वाटतं मग तुम्ही जर कमेंट वगैरे केली तर. आणि लाईक शेअर पण नक्कीच करत जा. आणि त्यानंतर मग चला, आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मग पुढे कंटिन्यू करा, व्हिडिओ नक्कीच बघा पूर्ण. आणि जो काही मी व्हिडिओ शूट करणार आहे आता मी तो बोलूनच करणार आहे, कारण की कसे ना व्हॉइस ओव्हर करायला भरपूर वेळ लागतो, एडिटिंग करायला पण खूप वेळ लागतो. माझा वेळ वाचावा म्हणून मी आता व्हॉइस वरून नाही करणार आणि तुमच्यासोबत असं शेअर करते. ते पण चांगल्या प्रकारे उलट तुम्हाला कळणार. आणि जेवढं व्हॉइस ओव्हर म्हणजे नाही तेवढं आपण समोर बोलतो तेव्हा छान असं कळतं. आणि त्यानंतर मग चला, तर सगळ्यात आधी तर मी भरपूर लसूण घेतला इथे. लसूण वगैरे मी आता साफ करून घेते, म्हणजे नुसतं हातावरती चोळल्यावरती त्याला खूप मस्त साफ होतो. आणि अजिबात त्याला असं सोलायची गरज पडत नाही. नणदबाईंनी दिलेला तो अजूनही माझ्याकडे भरपूर आहे. आणि तो बराच लसूण आहे. मेथी मिरची आणि अद्रक बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी लसूण वगैरे साफ करून येते, तोपर्यंत तुम्ही थांबा, कुठे जाऊ नका. तर मी ते लसूण वगैरे सोलून घेतलेलं आहे आता. आणि चला त्याला बारीक करून घ्यायचं आधी. हा स्वयंपाक म्हटला ना खूप राडा असतो बरं का, खरंच नको वाटतं करायला, पण जाऊ द्या. त्यांची इच्छा झाली होती वडे खाण्याची म्हणून मी हे केलं, एवढं राडा नाही तर मग नाही केलं असतं. त्यांचा मदतच कॉल आला होता. आणि कसे ना ते बाहेरून येतात ना तेव्हा मला एक कॉल करून विचारतात की तुला काही हवंय का, काही लागतंय का. म्हणजे परत नाही जायला पाहिजे खाली, आणि मी तर कधी जात नाही. तेच सगळं काही ते जे आहे ते आणतात. आणि तुम्ही खूप दिवस झाले म्हणजे ब्लॉग बघतात, मी जास्त खाली जात नाही, मी कुठे दुकानात सुद्धा जात नाही, ते घेऊन येतात सगळं काही. आणि अजूनपर्यंत तुम्ही कोणाच्या इथे काही मागायला सुद्धा गेले नाही, जे घरात अवेलेबल असलं मी त्यातच हे करते, बाकी कोणाच्या इथे जात नाही. किंवा ते मला त्यांनी अजून म्हणजे आतापर्यंत कोणाच्या इथे जाऊ पण नाही दिलं बरं का.
मिक्सरचं भांड्याने थोडस असं हालायला लागलंय, त्याला पॅक करून आणावं लागलं. आणि भांड्यावाल्याचं दुकान पण इथेच आहे, म्हणजे समोरच आहे. कुठे जायची गरज नाही, पण कधी कधी वेळच मिळत नाही, जाऊ वाटत नाही खाली, असं आहे. आणि मला मग साडी घातल्याशिवाय तुम्ही खाली जातच नाही खरंच. म्हणजे सांगायचं झालं तर मी अशी गाऊनवरती कधीच खाली जात नाही. कसं आहे ना, आपलं गाऊन असलं तरी काही वाटत नाही, पण कसे लोक असतात आणि त्यामुळे नको वाटत जायला. तर चला, अद्रक आणि लसूण मी टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यात, आणि त्यानंतर मी मिरच्या भरपूर घेतल्या, कारण की मला वांग बटाट्याची भाजी करायची, त्यासाठी पण मी हेच यूज करणार आहे. आणि वड्यांसाठी पण आपण तेच यूज करणार आहे. आता त्याला आपण असं म्हणजे खूप बारीक नाही, पण पाणी नाही टाकायचं, आपल्याला असंच बारीक करायचंय त्याला. मिळाला. चल, आता कधी कधी काय होतं ना, मिक्सर घ्यायच्या वेळेस आपण भरपूर वेळा चूक करतो, कमी वेळचं घेतो. त्यामुळे काय होतं ना, उडीद डाळीने दळता येत नाही, आणि घ्यायच्या वेळेस आहे ना मिक्सर चांगलं वॅटचं घ्यायचं. आता माझं मिक्सर आहे ना, किती वॅटचं आहे, 1000 वॅटचं आहे. तर मी ठरवूनच गेले होते की मला जास्त वॅटचं घ्यायचंय, तर मी 1000 वॅटचं घेतलं होतं. आणि आता गेल्या वेळेस मी ननदबाईंना घेऊन दिलं, तर त्यांना पण मी 1000 वॅटचं असंच मिक्सर घेऊन दिलं. त्यांना म्हटलं आपल्याला कसं उडीद डाळचे वडे करावे, तर आता मी थोडं बारीक करून थोडं जास्त बारीक नाही करायचं, आपल्याला जाड मोठं ठेवायचंय. त्यानंतर आता मग नेक्स्ट सर्व पण बारीक करून घेणार आहे, डाळ वगैरे सगळ्यात आधी तर मी कुकरला भाजी लावून देते आता, कारण की वेळ नको जायला. हे बघ, असं काही बारीक केलंय मी त्याला. उघडताच खेपी डायरेक्ट नाकात ते गेलं माझ्या, तिखट मिरचीच. छान असं बारीक करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर मग त्यांच्या मित्राला पण द्यायचे वडे ना ते, म्हणून एवढा थाटमाट चालू यांच्या इथे. चल, झालंय बारीक. आता बाजूला ठेवून घेते, आधी मी भाजी टाकून घेते आता. डाळ धुवून झालेली आहे, आता तिला वाटायची, तिला नंतर वाटून घेते. आधी भाजी टाकते मी, वांगे वगैरे ते सगळे काही फिरून घेतलेलं आधीच, सगळी तयारी केलेली, फक्त भाजी टाकायची राहिली, त्यासाठीच मी आधी खाल्लं. नाहीतर मी डाळ वाटून घेते आणि मग त्यानंतर हे बारीक करत असते. हे बघा, वांग बटाट्याची भाजी करताना ना फक्त आपल्याला काय करायचे, जिऱ्याची फोडणी द्यायची, आणि हे टाकायचं कढीपत्ता, आणि हे पेस्ट जी केलेली ना पेस्ट टाकायचं, बाकी कोणतंच टाकायचं नाही काही. आणि त्याला छानसं परतून घ्यायचं थोडं, आणि वांग बटाटे टाकून घ्यायचं, आणि त्यामध्ये हळद टाकायची, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं. सिंपल अशी वांग्याची भाजी खूप मस्त लागते, टेस्टी लागते, आणि खायला पण एक नंबर लागते बरं का. तुम्ही एक नक्कीच करून बघा एक वेळा, खूप भारी लागते. आणि ती चपाती सोबत पण अशी छान लागते, जेव्हा म्हणजे भाजी नसली तर तुम्ही करू शकता ऑप्शन म्हणून. तर भाजी टाकून घेते मी, एवढा व्हिडिओ शूट करत नाही कारण की खूप मोठा होणार मग. तर चला, आता इकडे मी वांग्याची भाजी लावून दिलीये. बडबड कमी करा जरा. आणि आता इकडे मी डाळ दळायला घेते, आणि त्यामध्ये पाणी अजिबात घ्यायचं नाही डाळीमध्ये. एकदम कोरडी डाळ आपल्याला दळायची आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही, त्यामुळे ना मग वडे व्यवस्थित जमत नाही. तर पाणी छान असं नितरवून घ्यायचं त्याचं, तेव्हाच ती डाळ बारीक दळून घ्यायची. थोडी थोडी करून मी आता पूर्ण डाळ दळून घेते. हे बघा, मी म्हटलं होते ना तुम्हाला, 100 वॅटचं मशीन पटकन बारीक होते, जास्त वेळ लागत नाही त्याला. 100ने थोडं हलवून घ्यायचं, कारण की डाळ पण असते त्यात, आणि एक वेळा आपण फिरवून घेऊ, लगेच ती बारीक होते. मग एकदम बारीक करायची. इकडे आता भाजी शिजते, तोपर्यंत मी इकडे पटकन
डाळ वगैरे दळून घेते. हे बघ अशा प्रकारे आपल्याला डाळ दळायची बारीक. आणि अजिबात त्यात पाणी नाही वगैरे काहीच नाही टाकायचं आपल्याला. एकदम मस्त दळली जाते ती. मी सगळी डाळ दळून घेते, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय काय ऍड करायचं ते दाखवते. प्लेन डाळ आहे, आता त्यात आपण सगळे काही ऍड करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर चला सगळे तर इथं आपण इथे हे घेणार आहे, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, आमच्या इकडे ठेचा म्हणतात त्याला. तर मी तो 2 चमचे टाकून घेतला. आता तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुम्ही तेवढं टाकू शकता. आणि वड्यांचं कसं आहे ना, थोडे तिखटच छान लागतात ते. मी एवढंच टाकलं. आता नंतर कधी मला वाटलं तर मी ऍड करू शकते त्यात अजून. आणि त्यानंतर आपण त्यात हळद टाकणार आहे. चला तर मी हळद टाकली चमचाभर. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता ओवा टाकून घ्यायचंय. थोडा हातावरती त्याला हे करून घ्यायचं, त्यामुळे छान असा स्वाद लागतो. मग हे हातावरती मी थोडस त्याला हे करून घेतलं आणि टाकून घेतला ओवा थोडा. आणि म्हणजे असे बोट का झाले माहिती का, मी सकाळी पितांबरीनी ते भांडे घासले, देव घासले, त्यामुळे माझे असे बोट झाले घाण. आता हे टाकून घेतलं मी. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. आता तुमचं ना मीठ कमी जर असलं ना तर तुमचा वडा अजिबात फुगणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तर मीठ घालताना व्यवस्थित घालायचं. आणि जर कमी वाटलं तर तुम्ही नंतर पण ऍड करू शकतात. आता मी 2 चमचे मीठ घातलंय त्यात. मी बघल तळताना वडा जर फुगला नाही तर मी त्यात मीठ अजून टाकू शकते. आणि त्यानंतर मग इथे आपण कोथिंबीर टाकणार आहोत. आता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली टाकून मस्त. आणि थोडस आपल्याला त्यामध्ये त्याला हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्व काही ऍड केलेलं. आणि छान असं ते मुरतंय तोपर्यंत आता आपण गरम तेल होऊ द्यायचं आपल्याला. ठेवून द्यायची कढई एक साईडला. मिक्स करून घ्यायचंय पूर्ण असं हाताने. सर्व काही एकजीव करायचं मस्त छान. आणि त्यात आहे ना थोडस ना हे टाकायचं आपल्याला, बेकिंग सोडा टाकला ना की कसं आहे मस्त म्हणजे छान असं थोडस टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग कसं आहे ना खूप जास्त तेल पितात ते. हे बघा असं काही मिक्स करून घ्यायचंय. आणि खूप मस्त लागतात वडे. नंतर जर आपल्याला तिखट कमी वाटलं तर आपण त्यामध्ये तिखट पण ऍड करू शकतो. तिखट घालतानाच कमी, म्हणजे मिरची हे घालताना कमी घालायचं ठेचा. आणि तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकतात बरं का. लाल मिरची पावडरचे पण छान लागतात. ह्याच पद्धतीने करायचं. आणि फक्त अद्रक लसूण आणि ते वाटून घ्यायचं, त्यासाठी बारीक पेस्ट करायची अद्रक लसूणची, ते घालायची. आणि नंतर मिरची पावडर घालायची. त्यात छान वडे होतात. आता मी हे सगळं मिक्स करून घेतलं मस्त छान असं. बघा या पद्धतीने आपल्याला असं ठेवायचंय पातळ. जेव्हा आपण मीठ टाकतो ना त्याला पाणी सुटतं बरं का, म्हणून आपण पाणी ऍड करायचं नसतं वाटताना डाळ. हे छान असं मिक्स करून घेतलं मी आता मस्त. आणि तोपर्यंत आता मी कढई ठेवते आता तेल तापायला. चला म्हणजे डाळ झाली मिक्स करून. डाळ मिक्स करून घेतली. आणि त्यानंतर आहे ना मी खिरीसाठी ना तांदूळ थोडा वेळासाठी भिजत घालून ठेवलेले होते, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि त्यामध्येच आहे ना वेलची वगैरे पण टाकून आहे ना बारीक करून घेतलं, जेणेकरून कसं आहे ना आपल्याला वेलची वगैरे कुटायची गरज पडत नाही आणि पटकन आहे ना खीर तयार होते बरं का. आधी तर मी गरम पाणी ठेवलेलं होतं आणि त्यातच मस्त खीर आहे ना छान असे होते. आणि त्यानंतर म्हटलं चला आता साखर वगैरे ते टाकून घेते. आणि कसं आहे पटापट मग कसं आहे एकदाची आपण कढई वगैरे ठेवली ना की मग बाकी ह्या गोष्टी कसं आहे ना झालेल्या असल्या की मग पटकन
स्वयंपाक उरकतो, नाही तर मग खूप राडा असतो बरं काय स्वयंपाकाचा. आणि त्यानंतर मग आधी तर मी आता इथे हे टाकून घेतली, खिरीमध्ये साखर वगैरे टाकून घेतली आणि मी मोठ्याच डब्यामध्ये ना साखर वगैरे भरलेली. आणि त्यानंतर मग चला इथे ना मस्त ना पहिले तर मी देवासाठी नैवेद्य वगैरे करायचं घेतलं आणि मग त्यानंतर म्हटलं वडे वगैरे तळायला घेते. कसं आहे ना मग गरमागरम वडे बाकीच्यांना देता येतं आपल्याला, त्यासाठी मी आधी देवाजवळ नैवेद्य वगैरे दाखवून दिला. आणि त्यानंतर इथे म्हटलं चला आता कसं आहे ना आपल्याला काय करायचं, एक कॅरी बॅग घ्यायची, पोयपाट घ्यायचा, खाली कॅरी बॅग घ्यायची आहे आणि त्या कॅरी बॅगला आहे ना मस्त पाणी लावायचं. आणि त्यानंतर म्हणजे एक पाण्याचा कोटरा घ्यायचा प्लेटमध्ये किंवा कशात तरी पाणी घ्या शेजारीच. आणि त्यानंतर आहे ना हातामध्ये ना मस्त ते घेऊन आहे ना असं गोल गोल करायचं. पाण्याचा हात घ्यायचा कधी पण हाताला चिटकत नाही, कसे उडीद डाळ कसं असते ना चिटकते आपल्या हाताला, त्यामुळं पाण्याचा हात लावायचा. आणि त्यानंतर मग आपण जेव्हा कढईमध्ये टाकतो ना तेव्हा पण असं आपला हात थोडासा वल्ला पाहिजे, नाही तर कोरडा हात असलं मग त्यात आपल्या हाताला चिटकतं आणि अजिबात पातळ झालेला नाही आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही बघू शकता मस्त वडा ना इझिली असं निघला. आणि मी कढईमध्ये सोडला त्याला आणि तेल आहे ना कधी पण छान असं तापू द्यायचं खूप, तेव्हाच वडा सोडून घ्यायचा आणि थोड्या वेळासाठी ना त्याला ना म्हणजे हे होऊ द्यायचं. आणि त्यानंतर मग त्याला पलटी करायचा आणि मस्त छान असे वडे लागतात आपले, अजिबात असं हे होत नाही आणि मस्त फुगतात पण. आणि कसं असतंय ना जेव्हा मीठ कमी असले ना तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे वडा जास्त फुगत नाही. आणि मीठ कमी असते तर मग त्यामध्ये टाकायचं, आधी एखादी वडा तळून घ्यायचा आणि टेस्ट बघायची कशी लागते, किंवा मीठ कमी किंवा तिखट कमी का ते बघायचं. आणि त्यानंतर मग ते टाकून घ्यायचं तुम्हाला जर कमी वाटलं तर. आणि थोडासा ना बेकिंग सोडा टाकायचं, त्यामध्ये थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, त्यामुळे ना वडे ना छान असे कुरकुरीत होता, छान असं गोल्डन होऊ द्यायचा वड्याला. आणि त्यानंतर मग काढून घ्यायचं. आता मी सगळे काही वडे तळून घेतले होते आणि मी आजच्यासाठी म्हणजे एवढं शूट केलं होतं कारण की ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, बाकीचा व्हिडिओ मी काही शूट नाही केला होता. त्यानंतर मग मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, वांग्याची भाजी आणि इथे खीर, पुरी आणि वडे आणि भजे, मस्त छान असं आमचं जेवण झालं होतं. आणि त्यानंतर मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.